नमस्कार अधिकारी मित्रांनो, MPSC सर्कल या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण डेली MCQ सिरीज चालू केली आहे आणि यामध्ये काही आपण MCQज डेली टेस्टच्या माध्यमातून घेणार आहोत। होप त्याचा येणाऱ्या जे आपल्या एक राज्यसेवा असेल त्याचबरोबर कंबाईन एक्झाम प्री असेल या सर्व एक्झामसाठी आपल्याला ह्या जी सिरीज आहे ती हेल्पफुल ठरणार आहे। सो आज आपण इकॉनॉमिक्स या सब्जेक्टमध्ये टॅक्स सिस्टीमवरती 5 MCQज बघणार आहोत। सो आपण स्टार्ट करूयात। ओके, सो फर्स्ट क्वेश्चन असा आहे की अप्रत्यक्ष कर, क्वेश्चन नीट रीड करायचा आहे की अप्रत्यक्ष कर हे प्रत्यक्ष करांपेक्षा चांगले किंवा सोयीचे असतात, कारण त्यांनी रिझन विचारले, म्हणजे या चारपैकी एकच रिझन ते बरोबर असणार आहे। अप्रत्यक्ष कराचा भरणा करणे गैरसोयीचे असते। आता हे जे सेंटेन्स आहे हे चुकीचं आहे। जर तुम्ही व्यवस्थित रीड केलं असेल टॅक्स सिस्टीम, तर त्यामध्ये अप्रत्यक्ष कर जे असतात ते भरणा करणे गैरसोयीचे असतं का, तर नाही। का ते ऑलरेडी जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करतो किंवा सेवा खरेदी करतो तर ॲटोमॅटिकच तो कर भरला जातो। त्यासाठी इन्कम टॅक्ससारखं आपल्याला जसं स्वतः जाऊन तिथे टॅक्स भरावा लागतो अशी सिस्टीम नसते। सो अप्रत्यक्ष कराचा जर विचार केला तर ते भरणा हे सोयीचे असते। सो त्यामुळे इथे हे चुकलेलं आहे, गैरसोयीचे नसते तर ते सोयीचे असते। त्यानंतर अप्रत्यक्ष कर करदात्यावर अतिरिक्त भार टाकतात। ओके, हे सुद्धा चुकीचं आहे। ते करदात्यावरती जो शेवटचा कंझ्युमर असतो तर त्यावरती ते अतिरिक्त भार टाकत असतात। त्यानंतर अप्रत्यक्ष कर सहजासहजी टाळता येत नाही। दिस इज द मोस्ट IMP जे आहे वाक्य अप्रत्यक्ष करांबद्दल बोललं जातं, तर ते हे आहे की अप्रत्यक्ष कर जे असतात तर ते सहजासहजी टाळता येत नाही। म्हणजे आता फॉर एक्झाम्पल सर्व्हिस टॅक्स घ्या किंवा एंटरटेनमेंट टॅक्स घ्या, हे कसे असतात की जर आपण सपोज असं समजा की आपल्याला एखादा मूवीज बघायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर तिकीट घ्यावं लागेल, तर त्या तिकीटमध्ये तुमचा ऑलरेडी एंटरटेनमेंट जो टॅक्स असतो, करमणूक कर जो असतो तो इन्क्लूड केलेला असतो आणि त्यातूनच ती तिकिटाची प्राईस फिक्स केलेली असते। सो असं जर विचार केला तर त्यावरून तुम्हाला एक लॉजिकली लक्षात येईल की आपण जो तो टॅक्स आहे तो टाळू शकत नाही। सो अप्रत्यक्ष करांच्या बाबतीत हे जे वाक्य आहे ते अगदी एक्झॅक्टली बरोबर आहे। त्यानंतर अप्रत्यक्ष कर न्याय व समानता प्रस्थापित करण्यास मदत करतात, नाही। हे वाक्य प्रत्यक्ष करांच्या बाबतीत बरोबर असू शकलं असतं। अप्रत्यक्ष कर जे असतात ते न्याय आणि समानता प्रस्थापित करत नाही, तर त्यामुळे काही प्रमाणामध्ये ही विषमता निर्माण होत असते। ओके, तर या क्वेश्चनचा आन्सर हे 3 नंबरचा आहे, आन्सर नंबर 3 की अप्रत्यक्ष कर सहजासहजी टाळता येत नाहीत। ओके, झालं अप्रत्यक्ष करांबद्दल। आता त्याचबरोबर 2 गोष्टी असतात, आपल्याला सर्वांना माहिती आहे की एक असतं डायरेक्ट टॅक्स आणि एक असतात इनडायरेक्ट टॅक्स। तर इनडायरेक्ट टॅक्समध्ये जर बघितलं आपण तर काही टॅक्स आहेत, फॉर एक्झाम्पल इन्कम टॅक्स असेल, बरोबर, त्यानंतर कॉर्पोरेट टॅक्स असेल, वेल टॅक्स असेल, गिफ्ट टॅक्स असेल, प्रोफेशनल टॅक्स असेल, हे जे काही टॅक्स आहेत ते डायरेक्ट टॅक्समध्ये येतात आणि ते आपल्याला स्वतः भरावे लागतात। आणि दुसरा जो असतो तो इनडायरेक्ट टॅक्स। ओके, इनडायरेक्ट टॅक्समध्ये कोणतं असेल तर कस्टम ड्युटी असेल, बरोबर, त्यानंतर आता फेमस असलेला तो म्हणजे GST असेल, अजून त्याचबरोबर एंटरटेनमेंट टॅक्स असेल। हे जे काही टॅक्स आहेत ते इनडायरेक्ट टॅक्स आहेत। त्यामुळे आपल्या सर्वांना ही एक्झामच्या दृष्टीने आता डायरेक्ट टॅक्स कोणते आणि इनडायरेक्ट टॅक्स कोणते असाही एखादा फॅक्च्युअल क्वेश्चन येऊ शकतो। सो त्यानंतर की सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे की खालील करारपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर नाही। आत्ताच आपण बघितलं की यासाठी हा फॅक्च्युअल डाटा आहे। फॅक्च्युअल म्हणजे माहीतच असायला हवं। आता थोडंफार बघूयात आपण की डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स। ओके, तर यामध्ये देणगी कर, गिफ्ट टॅक्स, आत्ताच मी बोललो गिफ्ट टॅक्स जो आहे तो डायरेक्ट टॅक्स आहे, तर त्यांनी नाही विचारले, क्वेश्चन नीट वाचा। ओके, तर हा प्रत्यक्ष कर आहे। ओके, त्यानंतर म्हणजे हे उत्तर येणार नाही। त्यानंतर सेल्स टॅक्स, ऑब्वियस सेल्स टॅक्स कोणता आहे सर्वांना माहिती आहे, हा इनडायरेक्ट टॅक्स आहे। ओके, हा कोणता आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे। त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र हेच असणार आहे, 2 नंबरचा ऑप्शन, की सेल्स टॅक्स आपल्याला माहिती आहे की तो काय झालेला आहे आता GST मध्ये समसिम झालेला आहे। ओके, सो या प्रश्नाचं उत्तर हे 2 नंबरचं असणार आहे। त्यानंतर वेल टॅक्ससुद्धा डायरेक्ट टॅक्स आहे आणि इन्कम टॅक्स तर आपल्या सर्वांना माहिती आहे। आता थोडंसं जर बघितलं आपण यामध्ये, थोडंसं जर त्याचे जे ऑप्शन जर व्यवस्थित केले तर जो गिफ्ट टॅक्स आहे, ओके, गिफ्ट टॅक्सच्या बाबतीत काय महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की हा कुणी चालू केला होता, तर कॉल्डर समिती आपल्या सर्वांना माहिती आहे। तर या कॉल्डर समितीने 1958 मध्ये हा जो ॲक्ट होता तो लागू केला होता, म्हणजे ॲक्ट पण तेव्हाचा आणि लागू तेव्हाच केला होता। मात्र हा 85 ला
बंद झालेला आहे. ओके, सो लक्षात ठेवायचं की असं क्वेश्चन आता विचारू शकतात की डायरेक्ट टॅक्समधला कोणता टॅक्स बंद झालेला आहे, तर तो गिफ्ट टॅक्स बंद झालेला आहे. ओके, त्यानंतर अजून कोणता आपल्याला ऑप्शन होता, ऑप्शन त्यानंतर सेल्स टॅक्स बघूया. ओके, आता सेल्स टॅक्सबद्दल सगळ्यात महत्त्वाचं की जो आता इनडायरेक्ट टॅक्स आहे आणि तो काही प्रमाणामध्ये GSTमध्ये सबस्यूम झालेला आहे. यामध्ये काय लक्षात ठेवायचं, तर सेल्स टॅक्स दोन आहेत. एक तर असतो स्टेटचा सेल्स टॅक्स आणि एक असतो सेंट्रलचा. ओके, आता सेंट्रलचा तर त्यांनी दिलेले. आता स्टेटबद्दल जर विचार केला आणि यामध्ये आपण कशाचा विचार करणार, महाराष्ट्राचा, तर महाराष्ट्राचा सेल्स टॅक्स कोणता होता, तर महाराष्ट्र वॅट व्हॅल्यू ॲडेड टॅक्स हा सुद्धा एक सेल्स टॅक्स होता की जो 2000 ॲक्ट 2002चा आहे. ओके, एवढं लक्षात ठेवा. आणि यामध्ये आता या महाराष्ट्राच्या वॅटमध्ये यामध्ये फक्त दोनच गोष्टी आहेत. कोणत्या, तर ते एक म्हणजे इंधन. ओके, आणि दुसरी म्हणजे दारू. आता इंधनमध्ये कोणतं आलं, तर कच्चे पेट्रोल असेल, डिझेल असेल, ओके, नॅचरल गॅस आणि विमानाचं इंधन, ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या, आणि दारू, ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्याच फक्त आता या वॅटमध्ये शिल्लक राहिलेल्या आहेत. बाकीच्या ज्या काही सेल्स टॅक्स होत्या तर त्या सर्व GSTमध्ये इन्क्लूड झालेल्या आहेत. ओके, सो हे एक्झामच्या दृष्टीने लक्षात असू द्यात. ओके, त्यानंतर नेक्स्ट अजून काय राहिलं, त्यानंतर वेल टॅक्स. ओके, वेल टॅक्सच्या बाबतीत पण तेच की वेल टॅक्स हा जो आहे तो 1957चा ॲक्ट आहे आणि 57ला लागू झाला होता की जो कॉल्डर समितीनेच लागू केला होता किंवा ते शास्त्रज्ञ होते. आणि 2015-16च्या बजेटमध्ये एक लक्षात ठेवा, लेटेस्ट आहे 2015-16च्या बजेटमध्ये ते काय झालेले आहे, आता ते ॲबॉलिश केलेले किंवा रद्द केलेले वेल टॅक्स. त्यानंतर इन्कम टॅक्स. ओके, हां, आता हे एक महत्त्वाचं आहे की इन्कम टॅक्सच्या बाबतीत काय होतं, भरपूर जणांचा गोंधळ असतो. सो त्या थोडंसं त्यामागचं जे कन्सेप्ट आहे तो एक बघून घ्या की जो इन्कम टॅक्स असतो तर तो दोन गोष्टींवर डिपेंड असतो. सर्वात महत्त्वाचा इन्कम टॅक्स ॲक्ट कधीचा आहे, आपल्याला सर्वांना माहिती की 1961चा आहे. ओके, आता यानुसार एक असतो तो इन्कमवर, व्यक्तीच्या इन्कमवर, आणि एक असतो कॉर्पोरेशनवर, म्हणजे ज्याला आपण महामंडळ कर असं बोलतो. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आपल्याला की व्यक्तीवर लागतो तो इन्कम टॅक्स आणि जर कंपनीवरती असेल तर तो लागतो तो म्हणजे महामंडळ किंवा त्याला कॉर्पोरेशन टॅक्स असं बोलतो. ओके, यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, तर हे दोन्ही ॲक्ट 1961च्या ॲक्टनुसार होतात. आता व्यक्तीच्या बाबतीत तर झालं, अजून त्याबरोबर सेंट्रल आणि स्टेट. ओके, जो टॅक्स आहे तो कोण, महामंडळ जर कर बघितला आपण तर तो सेंट्रल लावत असतो, स्टेट नाही, हे एक लक्षात ठेवायचं. महामंडळ कर हे स्टेट लावत नाही, तो फक्त सेंट्रल लावत असतो. आणि व्यक्ती त्याबरोबर इन्कम टॅक्स स्टेटच्या बाबतीत जर विचार केला तर काय करतं, स्टेट एक व्यक्तीवर लावू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते कृषीवरती लावू शकतो. हे एक लक्षात राहू द्या, थोडंसं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे. मात्र अजून कोणतंही स्टेट असं नाही आहे की ज्यांनी कृषीवरती टॅक्स लावलेला आहे, कृषीच्या उत्पन्नावरती इन्कम टॅक्स लावलेला असं कोणतंही नाही. मात्र राज्यांना हा अधिकार आहे की एखादं राज्य कृषीवरती इन्कम टॅक्स लावू शकतो. सो असं आपण डिटेल हे जे 4 ऑप्शन होते ते आपण व्यवस्थित केलेले आहेत. आता काही विद्यार्थी जर आपल्या चॅनलवर नवीन असतील तर त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की आपण एक मागे टी ब्रेक नावाची एक सिरीज चालू केली होती, ज्यामध्ये मी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स लक्षात कसं ठेवायचं हा आधी ट्रिक्सच्या माध्यमातून सांगितलं होतं. आता फॉर एक्झाम्पल मी ट्रिक्स थोडक्यात सांगतो की इनडायरेक्टसाठी मी टॅक्स कसे लक्षात ठेवतं, त्यासाठी मी सांगितलं होतं की जो प्रोफेशनल पे असतो तो कंपनीकडून गिफ्ट, वेल्थ आणि इस्टेट ह्या गोष्टी कधीही घेत नाहीत. ओके, सो अशा पद्धतीने आपण इनडायरेक्ट टॅक्स लक्षात ठेवू शकतो. प्रोफेशनल म्हणजे प्रोफेशनल कर ज्याला बोलतो आपण, व्यवसाय कर, PI म्हणजे पर्सनल इन्कम, कंपनीवरून कॉर्पोरेट टॅक्स लक्षात ठेवलं होतं आपण. त्यानंतर गिफ्ट टॅक्स, वेल टॅक्स आणि इस्टेट टॅक्स, अशा प्रकारे आपण हे लक्षात ठेवलं होतं. त्यानंतर आता 3 नंबरचा क्वेश्चन आहे की उत्पन्न ओके योग्य विधानाची निवड करायची आहे आपल्याला. उत्पन्न कर हा प्रत्यक्ष कर नाही, अगदी रॉंग. आत्ता जस्ट बघितलं की इन्कम टॅक्स म्हणजे हा डायरेक्ट टॅक्स आहे. वस्तू व सेवा कर हा अप्रत्यक्ष कर आहे. एक्झॅक्टली बरोबर, 2 नंबरलाच आपल्याला उत्तर भेटलेलं आहे की वस्तू व सेवा हे अप्रत्यक्ष कर आहे, म्हणजे ज्याला इनडायरेक्टली टॅक्स असं बोलतो. आणि आपल्या सर्वांनी मला हे सांगायचं आहे की GSTचं बिल कोणतं होतं. ओके, GSTचं बिल आणि त्यानंतर GSTची जी अमेंडमेंट झाली ती कितव्या नंबरची होती हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की करा. येणाऱ्या एक्झाममध्ये GSTवरती निश्चितच आणि कंबाईन त्याचबरोबर राज्यसेवा मेन्सला GSTवरती भरपूर क्वेश्चन येत असतात. त्यानंतर 3rd नंबरचा ऑप्शन जस्ट बघूया आपण की संपत्ती कर सुद्धा अप्रत्यक्ष नाही. आपण जस्ट बघितलं की वेल्थ टॅक्स जो आहे तो अप्रत्यक्ष नाही आहे तर तो प्रत्यक्ष कर आहे. त्याचबरोबर उत्पादन कर हे प्रत्यक्ष कर आहे, नॉट.
उत्पादन कर जो आहे तो इनडायरेक्ट टॅक्स आहे. आता हे इथं आपण ऑप्शनच्या माध्यमातून शिकायचं आहे. कदाचित तुमच्या इनडायरेक्ट टॅक्समध्ये उत्पादन कर हा दिलेला नसेल, परंतु हे लक्षात ठेवायचं की उत्पादन जो कर आहे, प्रोडक्शन ज्याला टॅक्स बोलतो आपण किंवा मॅन्युफॅक्चरिंग, तर तो कुठे आहे, तो इनडायरेक्ट टॅक्स आहे. या प्रश्नाचं उत्तर 2 नंबरचं होतं. 3 नंबर आता ओके 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे की विक्री कराचा मूलभूत दोष असा आहे की, ओके, त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला हे माहीत असायला हवं की विक्री कर, की ज्याला आपण सेल्स टॅक्स बोलतो, महाराष्ट्र बाबतीत बघितला आपण 2002चा MVAT ॲक्ट, तर तो कोणता आहे, डायरेक्ट की इनडायरेक्ट, सर्वप्रथम तो इनडायरेक्ट आहे. ओके, आणि जे इनडायरेक्ट टॅक्स असतात, आता हे एक लक्षात ठेवायचं आहे, टॅक्स, ओके, आपण बघितलं टॅक्समध्ये इनडायरेक्ट आणि एक असतो दुसरं म्हणजे डायरेक्ट. आता यामध्ये काय असतं, प्रोग्रेसिव्ह आणि रिग्रेसिव्ह, ओके, हे 2 टाईप आहेत. हे बेसिक समजून घ्या आता, किंवा त्यामध्ये कन्सेप्ट. प्रोग्रेसिव्ह आणि रिग्रेसिव्ह म्हणजे काय, आता डायरेक्ट टॅक्स बघूया. आता डायरेक्ट टॅक्सच्या बाबतीत कसं असतं की फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न असं समजूया की 10,000 आहे. ओके, एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 1 लाख आहे आणि एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न हे 10 लाख आहे. तर काय करायचं, 10,000 उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला आपण कमी, म्हणजे त्याला असं सांगूया की त्याला 100 रुपये टॅक्स पडेल, अशा पद्धतीने आपल्याला त्याला पे करायला लावायचं आहे. एखाद्या व्यक्तीचं जर 1 लाख उत्पन्न असेल तर त्याला आपण 2,000 रुपये पे करायला सांगू. ओके, आणि एखाद्या व्यक्तीचं जर 10 लाख रुपये असेल तर त्याला सांगूया आपण की 10,000 रुपये तू टॅक्स द्यायला पाहिजे. म्हणजे काय, प्रोग्रेसिव्ह, जसं जसं व्यक्तीचं उत्पन्न वाढत जाईल, किंवा आपण जसं बघितलं की इन्कममध्ये कॉर्पोरेट पण येतं, ओके, महामंडळ पण येतं, कंपनी पण येतं, तर जसं व्यक्तीचं किंवा कंपनीचं उत्पन्न वाढत जाईल त्या प्रमाणामध्ये आपण त्यांना टॅक्स भरायला लावायचा. म्हणजे उत्पन्न जसं वाढेल तसं टॅक्स वाढते. म्हणजेच याला काय बोलतात आपल्या भाषेमध्ये प्रोग्रेसिव्ह, किंवा मराठीमध्ये जर बोललं त्याला पुरोगामी, म्हणजे पुरोगामी, पुढे जातोय, चांगली पद्धत आहे. जसा व्यक्तीचं इन्कम वाढेल तसं त्यानुसार काय करायचं, आपल्याला टॅक्स वाढतं. आता इनडायरेक्ट मध्ये काय होतं, इनडायरेक्ट जे टॅक्स असतात तर ते कसे असतात की एखादा व्यक्ती ज्याचं हे बघितलं की त्याची सॅलरी 10,000 आहे, त्यानंतर 1 लाख आहे किंवा 10,000 आहे, तर हे 10 लाख आहे, तर या सर्व व्यक्तींवर सेमच टॅक्स. म्हणजे तुम्ही जर मूवीज जर बघायला गेलात, ओके, तर त्याची जर किंमत 100 रुपये असेल, तर अगदी जर एखाद्या व्यक्तीचं इन्कम 10,000 असेल, 1 लाख असेल किंवा 10 लाख असेल, या सर्व व्यक्तींना त्या तिकीटची प्राईस असं समजूया की 100 रुपयेच आहे. म्हणजे त्या व्यक्तींचा आपल्याला इन्कम माहिती आहे, परंतु त्या प्रमाणात या टॅक्सची किंमत वाढलेली आहे का नाही, म्हणून ह्या अप्रत्यक्ष जे कर असतात तर त्यांना काय बोलतो आपण, रिग्रेसिव्ह, त्याला प्रतिगामी असं बोलत असतो. सो रिग्रेसिव्ह हा जो आहे हे इनडायरेक्टचा मूलभूत दोष आहे. आणि न्यूट्रल तर असं काही टॅक्स नसतोच, किंवा आता हे एक लक्षात घ्या, सहज चुकवता येतो. हे का नाही येणार, कारण आपण बघितलं इनडायरेक्ट टॅक्स जे असतात ते सहजासहजी चुकवता येत नाही, त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन येत नाही, कारण तो त्याचा ॲडव्हान्टेजेस आहे, दोष विचारला इथे. ओके, सो अशा पद्धतीने आपण जर आपले कन्सेप्ट क्लिअर असतील तर आपण ॲन्सर काढू शकतो. ओके, गुड. आता लास्ट नंबरचा क्वेश्चन आहे की आर्थिक विषमता कमी करण्यासाठी भारत सरकारने खालील उपायांचा वापर केलेला आहे. ओके, गुड. त्यापैकी आपल्याला योग्य उत्तर शोधायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट काय म्हटलं आहे, क्वेश्चन नीट बघा की आर्थिक विषमता कमी करायची आहे आपल्याला. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कोणते इनिशिएटिव्ह यूज केलेले आहेत, यामध्ये फर्स्ट आहे की प्रगतशील कर रचना. गुड. की यूज ऑफ प्रोग्रेसिव्ह टॅक्स स्ट्रक्चर, म्हणजे जसं आपण बघितलं की डायरेक्ट टॅक्स जे असतात तर त्यांच्या माध्यमातून आपण काय करत असतो, उत्पन्नाच्या बेसिसवर टॅक्स लावत असतो, आणि हे प्रगतशील आहे, पुरोगामी आहे. खाजगी क्षेत्राचा विस्तार. आता आर्थिक विषमता कमी करण्यासाठी खाजगी क्षेत्राचा विस्तार हे वाक्य कसं वाटतं, इलॉजिकल वाटतं. आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्रायव्हेट सेक्टरमुळे काय होतं, तर आर्थिक विषमता वाढते, कारण तिथं कसं आहे, ज्या लोकांचं तेवढ्या लेवलचं इन्कम असेल तरच त्या सुखसुविधा घेऊ शकतात, आणि एखाद्याचं जर बेसिक नीड्स कंप्लीट नसेल करू शकत तर तो त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये सहभागी होत नाही. सो जो सेकंड ऑप्शन आहे तो अगदी लॉजिकली तुम्ही कॅन्सल करू शकता. थर्ड ऑप्शन बघा की सार्वजनिक उपयोगिता सेवांची तरतूद, अगदी लॉजिकल आहे. गव्हर्नमेंटच्या आपल्या पब्लिक युटिलिटीज असतात तर त्याच्या माध्यमातून आपण सार्वजनिक विषमता कमी करतोय. इनफॅक्ट आपण भारत स्वतंत्र झाल्यापासून तर तेच करतोय. मग त्यामध्ये 5 इयर प्लॅनिंग असेल आपली, ओके, आता काही नीती आयोगाची इनिशिएटिव्ज असतील, त्याचबरोबर आपल्या पॉवर्टी एलिव्हेशनसाठी काही स्कीम्स असतील, बरोबर. ह्या सगळ्या माध्यम टॅक्स सिस्टम, या सर्व माध्यमातून आपण काय करतोय, तर ही आर्थिक जी विषमता आहे तर ती कमी करण्यासाठी गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ज घेतोय. सो या प्रश्नाचं उत्तर ब जो आहे ऑप्शन तो कॅन्सल करायचा. मग आता बघा इलिमिनेशननुसार सुद्धा आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ब कुठे, तर 1 मध्ये, तर 1 येणार नाही, त्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन येणार नाही, त्यानंतर 4 नंबरचा ऑप्शन येणार नाही. सो या प्रश्नाचं उत्तर हे 2 नंबरचं आहे. अशा पद्धतीने जर तुमचे कन्सेप्ट
प्लस जर तुमचं फॅक्च्युअल डाटा व्यवस्थित असेल तर येणाऱ्या एक्झामला तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने टॅकल करू शकता. ओके, सो सर्व विद्यार्थी मित्रांना, अधिकारी होणाऱ्या अधिकारी मित्रांना ऑल दी बेस्ट. आणि तुम्हाला ही जर सिरीज चांगली वाटली असेल, तुम्हाला जर वाटत असेल कंटिन्यू करा, तर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये तसं सजेस्ट करा. म्हणजे आम्ही प्रत्येक चॅप्टर वाईज, सब्जेक्ट वाईज अशा प्रकारच्या डेली MCQज आपल्यासाठी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू. सो आणि आपल्या जवळच्या सर्व मित्रांना तुम्ही शेअर करा. मात्र यासाठी तुम्ही कमेंट जर केलं तर आम्हाला ज्या नेक्स्ट आणायच्या आहेत MCQज, तर त्यासाठी कळेल की आपल्याला हा जो इनिशिएटिव्ह आहे तो आवडला की नाही. सो थँक्यू वन्स अगेन. MPSC सर्कल यूट्यूब चॅनलला भेट द्या. यावरती एक्झामच्या दृष्टीने खूप चांगलं कंटेंट मटेरियल टाकलेलं आहे, त्याचबरोबर स्ट्रॅटेजीज टाकलेल्या आहेत. या सर्व गोष्टींचा उपयोग करून घ्या आणि आपल्या ज्या काही ड्रीम पोस्ट आहेत त्या नक्की तुम्ही अचीव करा. ऑल दी बेस्ट. थँक्यू.